ट्रम्प यांची कन्या आणि जावई भारत दौऱ्यावर. दिल्लीतील अक्षरधाम मंदिराला दिली भेट. आग्र्यातील ताजमहलाचीही करणार पाहणी. ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच. ऑपरेशन सिंदूर 2.0 ची तयारी. लष्करच नाही तर वायू नौदलही युद्धासाठी सज्ज असल्याचं लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचं खळबळजनक विधान. पश्चिम बंगालसह अनेक राज्यांमध्ये पावसाचा हाहाकार. उत्तर प्रदेशात 20 तर बिहारमध्ये 14 जणांचा मृत्यू. विद्युत खांब आणि झाडे कोसळल्याने वीज पुरवठा खंडित. डीके शिवकुमार घेणार 3 जूनला शपथ. डीके शिवकुमार 3 जूनला कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता. 18 जून नंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता. नीट पेपर फुटी प्रकरणी एनटीएला सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं. एवढी मोठी सुरक्षा त्रुटी कशी घडली? सर्वोच्च न्यायालयाचा थेट सवाल. आठवड्याच्या शेवटी सेन्सेक्स 850 अंकांनी कोसळला. एमएससीआयच्या पुनर्रचनेच्या अपडेटनं बाजारात भूकंप. गुंतवणूकदारांना 6 लाख कोटींचा फटका. सरसकट आरक्षणाच्या मागणीला विरोध कायम. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागल्यास रस्त्यावर उतरणार. ओबीसी नेते बबनराव तायवाड यांचा इशारा. नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली. या प्रकरणी पुढील सुनावणी 12 जूनला होणार. निदा खानसह इतर आरोपींचा तुरुंगातील मुक्काम वाढला. जरांगे सरकारला धारेवर धरतायत. मुख्यमंत्री फडणवीसांना विलन केलं जात आहे. भाजप नेते संजय केणेकर यांचा आरोप. नाशिकच्या लासलगावात कांदा खरेदीला अल्प प्रतिसाद. नाफेडच्या 15 रुपये 80 पैसे दराने कांद्याला अल्प प्रतिसाद. प्रक्रिया किचकट असल्याने शेतकऱ्यांचा रोष. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.